नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण क्रमांक 4 जीएसटी म्हणजे अर्थनियोजन याविषयी आपण उदाहरणे पाहत होतो. त्याच्यामध्ये आता पहिला जो भाग होता जीएसटी मध्ये, त्याच्यामध्ये जीएसटी कसा काढायचा, दिलेल्या टक्केवारीनुसार कोणत्या वस्तूवरती किती जीएसटी आहे, जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर, तो कसा काढायचा आणि तो किती टक्के असतो त्या वस्तूनुसार ते आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण बघितला देय जीएसटी कसा काढायचा. म्हणजे देय जीएसटी, एखादा व्यापारी ज्यावेळी एखादी वस्तू खरेदी करून आणतो आणि ती दुसऱ्या ग्राहकाला किंवा दुसऱ्या व्यापाऱ्याला विकतो, तेव्हा त्याच्यामध्ये देय जीएसटी कसा असतो, तर देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स, अशा पद्धतीने आपण तो काढलेला होता. आता त्याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे तो आहे जीएसटीची साखळी. वस्तू आणि सेवा कराची साखळी कशी असते आणि ती साखळी असताना त्याच्यामध्ये कशा प्रकारे जीएसटी आकारला जातो आणि तो कशा प्रकारे त्यांच्या ह्याच्या पावतीमध्ये दाखवला जातो ते आपल्याला बघायचंय. तर जीएसटीची जी साखळी आहे ती साखळी याप्रमाणे तयार झालेली असते. पहिला असतो उत्पादक किंवा मॅन्युफॅक्चरर, म्हणजे कारखानदार, एखादी वस्तू तयार करणारा उत्पादक किंवा मॅन्युफॅक्चरर म्हटलं जातं त्याला, की जो वस्तू तयार करत असतो. त्यानंतर तो कारखानदार किंवा तो उत्पादक काय करतो, ती वस्तू घाऊक व्यापाऱ्याला म्हणजे किंवा वितरक म्हणजे ठोक व्यापारी किंवा होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर म्हणतात त्याला, असा जो एखादा मोठा व्यापारी असतो तो काय करतो, या कारखानदारांकडनं ह्या वस्तू खरेदी करतो किंवा घेतो, किंवा वितरक म्हणतात त्याला किंवा डिस्ट्रीब्युटर म्हणतात. मग हा व्यापारी जो मोठा व्यापारी आहे, घाऊक व्यापारी किंवा ठोक व्यापारी किंवा होलसेलर, तो काय करतो, पुन्हा ती वस्तू किरकोळ व्यापाऱ्याला विकतो. किरकोळ व्यापारी म्हणजे मग दुकानदार असतील, छोटे व्यापारी असतील, अशा प्रकारचे व्यापारी, किंवा त्याला रिटेलर असं म्हणतात. मग हे किरकोळ व्यापारी किंवा रिटेलर म्हणजे साधे दुकानदार असतात, ते काय करतात, यांच्याकडून माल खरेदी करतात आणि तो माल पुन्हा ग्राहकापर्यंत पोहोचवला जातो. अशा प्रकारे उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत अशी एक साखळी तयार होते, म्हणून हिला जीएसटी साखळी असं म्हटलं जातं. आणि या प्रत्येक टप्प्यावरती त्या खरेदी किमतीनुसार जीएसटी आकारला जातो आणि मग हा जीएसटी ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत तो किती होतो जीएसटी, आणि तो मग जीएसटी प्रत्येक व्यापारी कशा पद्धतीने शासनाकडे भरत असतो, म्हणजे प्रत्येकाचा देय जीएसटी काय असतो हे आपल्याला ह्या साखळीमध्ये काढायचं आहे. तर या ठिकाणी परत आणखीन एक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. पहिला आपण समजून घेतला साखळी म्हणजे काय, उत्पादक, त्यानंतर ठोक व्यापारी म्हणजेच होलसेलर, त्यानंतर किरकोळ व्यापारी किंवा रिटेलर किंवा छोटे दुकानदार, आणि सगळ्यात शेवटी ती वस्तू कुणापर्यंत येते, ग्राहकापर्यंत येते. अशा पद्धतीने ही साखळी तयार झालेली असते. एखाद्या कारखान्यात तयार झालेला माल ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत जी साखळी आहे ती साखळी या पद्धतीने असते. त्यानंतर दुसरा जो आहे तो की ज्यावेळी ही साखळी तयार होत असते त्यावेळी ती साखळी दोन व्यापाऱ्यांमध्ये तयार होऊ शकते. पहिल्या 2-3 टप्प्यामध्ये ती काय होऊ शकते, दोन व्यापाऱ्यांमध्ये तयार होऊ शकते. मग ती जर साखळी व्यापार टू व्यापारी असेल तर त्याला B2B असं म्हणतात, बिझनेस टू बिझनेस, म्हणून B2B असं म्हणतात. म्हणजे हे दोन व्यापारी आहेत, यांच्यामध्ये B2B ही साखळी तयार होणार. हे दोघं सुद्धा व्यापारी आहेत, यांच्यामध्ये सुद्धा B2B ही साखळी तयार होणार आहे. म्हणजे दोन व्यापाऱ्यांमध्ये जी साखळी आहे त्याला B2B म्हणायचं आहे. त्यानंतर व्यापाऱ्याकडून ग्राहकापर्यंत जी साखळी तयार होते, व्यापारी ते ग्राहक यांच्यामध्ये जी साखळी तयार होते त्याला मात्र B2C म्हणतात. B2C, B म्हणजे बिझनेस आणि C म्हणजे कंझ्युमर, कंझ्युमर म्हणजे ग्राहक. तर ही शेवटची जी साखळी असते ती फक्त B2C असते. व्यापारी आणि ग्राहकापर्यंत, कंझ्युमर पर्यंत जी पोहोचलेली शेवटची साखळी असते ही साखळी तेवढी B2C असते. आधीच्या सगळ्या साखळ्या ह्या B2B या प्रकारच्या असतात. तर त्या सुद्धा साखळ्या कोणत्या प्रकारच्या आहेत असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर आपल्याला त्याप्रमाणे ती साखळी कोणती आहे, B2B आहे का B2C आहे हे लिहिता यायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे महत्वाचे मुद्दा ह्या साखळी प्रकारच्या जीएसटी मध्ये होता. आणि आता आपण याच्यावरची काही उदाहरणं पाहणार आहोत. आता पुस्तकामध्ये आपल्या प्रॅक्टिस सेट 4.2 जो आहे 4.2 त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे हे साखळी पद्धतीचं दिलेलं. ते उदाहरण कसं सोडवायचं ते आपण बघूया. की आमिर एंटरप्राइजेसने काय केलेलं आहे, खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरलेला आहे. आमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी केलेल्या आहेत
आणि त्यावेळी त्यांनी काय केलेलं आहे 3,800 रुपये जीएसटी भरलेला आहे. त्यानंतर त्या अकबारी ब्रदर्सला विकल्या त्यांनी. त्या अकबारी ब्रदर्सला विकल्या. त्या किती रुपयाला विकल्या? 4,100 रुपयाला विकलेल्या आहेत. 4,100 रुपयाला त्या सॉसच्या बाटल्या विकल्या. घेतल्या होत्या 3,800 ला, म्हणजे जीएसटी भरला होता आणि त्या विकताना मात्र 4,100 रुपये जीएसटी घेतला. हा जीएसटी दिलेला आहे प्रत्यक्ष. त्यानंतर अकबारी ब्रदर्सने काय केलं? त्या बाटल्या मयंक फूडला दिल्या. मयंक फूड कॉर्नर नावाच्या दुकानाला दिल्या. त्यावेळी त्यांच्याकडून त्यांनी काय केलं? 4,500 रुपये जीएसटी वसूल केला. अशा प्रकारे ह्या 3 प्रकारच्या साखळ्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. त्या बाटल्या काय केलं? 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात झालेला देय जीएसटी काढायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर किती आहे म्हणजे CGST किती आहे आणि राज्याचा देय कर किती आहे म्हणजे SGST किती आहे हे सुद्धा काढायला सांगितलेलं आहे. मग आता साखळी कशी तयार झाली बघूया. तर पहिला आमिर एंटरप्राइजेस आहे. आमिर एंटरप्राइजेसने व्यवहार कोणाबरोबर केलेला आहे? अकबरी ब्रदर्स बरोबर केलेला आहे. आणि अकबरी ब्रदर्सने हा व्यवहार कोणाबरोबर केलेला आहे? मयंक फूड कॉर्नर बरोबर केलेला आहे. तर ही साखळी आपण अगोदर लिहायची आहे या पद्धतीने. ही साखळी लिहायची आहे म्हणजे आपल्याला उदाहरण सोपं जाईल. आता आमिर एंटरप्राइजेसने काय केले बघा, 3,800 रुपये जीएसटी भरलाय म्हणजे दिलेला आहे अगोदर. म्हणजे हा जो आहे तो त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. आणि 4,100 रुपये घेतला, गोळा केला त्याच्याकडून, ह्यांच्याकडून घेतला म्हणजे हा आहे तो आउटपुट आहे. आउटपुट टॅक्स आहे हा. विकताना घेतलेला आउटपुट टॅक्स, खरेदी करताना दिलेला इनपुट टॅक्स. त्यानंतर अकबरी ब्रदर्सने काय केला? आता 4,100 रुपये दिला, हा टॅक्स दिलाय म्हणजे हा त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, ITC आहे. आणि 4,500 रुपये यांच्याकडनं त्यांनी घेतला म्हणजे हा त्यांचा काय आहे? आउटपुट टॅक्स आहे. आणि मयंक फूड कॉर्नरने 4,500 रुपये यांना तो टॅक्स दिलेला आहे. आता या दोघांच्या मध्ये देय जीएसटी किती? आमिर एंटरप्राइजेसचा देय जीएसटी किती आहे आणि अकबरी ब्रदर्सचा देय जीएसटी किती आहे आणि तो केंद्राचा आणि राज्य शासनाचा किती आहे ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे. तर ही मांडणी पहिल्यांदा समजून घ्या. साखळी पहिल्यांदा लिहिलेली आहे. आमिर एंटरप्राइजेसने 3,800 रुपये जीएसटी दिला होता, भरला होता अगोदर खरेदीवरती म्हणून तो इनपुट टॅक्स आहे. 4,100 रुपये ह्यांच्याकडनं घेतला म्हणून तो आउटपुट टॅक्स आहे. आता अकबरी ब्रदर्सने काय केले? हा ह्याला दिलेला आहे म्हणजे हा त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट झाला. म्हणजे ह्यांचा जो आउटपुट होता तो ह्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट झाला. आणि 4,500 रुपये कुणाकडनं घेतले? मयंक फूडवाल्याकडून घेतलेत त्यांनी म्हणजे गोळा केले म्हणून हा काय आहे? त्याचा आउटपुट टॅक्स आहे. आता किती सोपं आहे, साधं हे दिलेले आहे त्यांनी इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स फक्त आपल्याला ओळखायचं होतं. आता देय जीएसटी दोघांचा काढायचा आहे. तर पहिला आपण आमिर एंटरप्राइजेसचा काढूया. तर त्यांचा काय आहे? आउटपुट टॅक्स आहे 4,100. ₹4,100 आहे आणि इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC आहे 3,800 रुपये. आणि आता ह्यांचा काय काढायचं आपल्याला? देय जीएसटी काढायचा आहे. मग देय जीएसटी बरोबर किती द्यावा लागेल जीएसटी, त्याला प्रत्यक्षात किती भरावा लागेल जीएसटी ते काढायचं आहे. तर तो भरण्यासाठी आउटपुट टॅक्स, देय जीएसटीचं सूत्र आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITC. या दोघांची वजाबाकी करायची आहे. साधं सोपं उदाहरण आहे. 4,100 वजा 3,800 बरोबर मिळालेला आहे 300 रुपये. म्हणजे आमिर एंटरप्राइजेसचा देय जीएसटी आहे 300 रुपये. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहितीये की निम्मा हा केंद्र शासनाला जात असतो आणि निम्मा राज्य शासनाला जात असतो.
तर मग केंद्र शासनाचा जीएसटी किती आहे आणि राज्य शासनाचा किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग त्यासाठी सीजीएसटी म्हणजे केंद्र शासनाचा 300/2 बरोबर 150 रुपये आणि एसजीएसटी बरोबर सुद्धा 150 रुपये. म्हणजे आमिर एंटरप्राइजेसचा देय जीएसटी आहे 300 रुपये आणि म्हणून सीजीएसटी आहे 150 रुपये आणि एसजीएसटी सुद्धा आहे 150 रुपये. त्यानंतर दुसरा आपली जे आहे तो व्यापारी आहे तो अकबरी ब्रदर्स आहे. अकबरी ब्रदर्सला किती बसला आहे तो काढायचा आहे आपल्याला. आता त्यांचा देय जीएसटी काढायचा आहे. तर त्यांचा आउटपुट टॅक्स आहे 4500 रुपये आणि इनपुट आहे 4100 रुपये. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी बरोबर तो आहे 4500 वजा 4100. तर तो मिळालेला आहे आपल्याला 400 रुपये. देय जीएसटी आहे 400 रुपये कुणाचा, अकबरी ब्रदर्सचा. आणि मग आता त्यावरून आपल्याला सीजीएसटी काढायचा आहे. तर सीजीएसटी बरोबर 400/2 बरोबर 200 रुपये आणि एसजीएसटी सुद्धा आहे 200 रुपये. अशा प्रकारे आपल्याला आपण आमिर एंटरप्राइजेस आणि अकबरी ब्रदर्सचा जीएसटी, देय जीएसटी आणि राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा जीएसटी काढलेला आहे. फक्त आता ज्यावेळी आपण उत्तर लिहितो कुठल्याही शाब्दिक उदाहरणाचं त्यावेळी खाली पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे की आमिर एंटरप्राइजेसचा देय जीएसटी किती आहे, सीजीएसटी किती आहे, एसजीएसटी किती आहे आणि त्याचबरोबर अकबरी ब्रदर्सचा सुद्धा लिहायचं आहे. जर आता आपण इथं बघितलं तर ह्यानं 300 रुपये भरलेला आहे, ह्याने 400 रुपये भरलेला आहे. म्हणजे 700 रुपये त्यांनी जीएसटी भरलेला आहे. ग्राहकाकडून किती घेतलाय त्यांनी, 4500 रुपये जीएसटी गोळा केलाय. दोघांनी भरलाय किती, 700. पण त्यापूर्वी हा 3800 भरलेला होता अगोदर आमिर एंटरप्राइजेसने. म्हणून हे 3800, हे 300 आणि हे 400 मिळून आपल्याला 4500 रुपये जीएसटी गोळा केलेला आहे तसं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आता आणखी दुसरं उदाहरण एक आपण पाहूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये प्रश्नसंचमध्ये हे उदाहरण आहे, प्रॉब्लेम सेट मध्ये उदाहरण आहे बघा. हे 8वं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला की एका ठोक व्यापाऱ्याने काय केलेलं आहे, 1,50,000 रुपये किमतीचे विद्युत साहित्य खरेदी केलेले आहे आणि ते 1,80,000 रुपयांना किरकोळ व्यापाऱ्याला विकलेलं आहे. म्हणजे ठोक व्यापाऱ्याची खरेदी किंमत आहे 1,50,000 रुपये आणि विक्री किंमत आहे 1,80,000 रुपये. नंतर ह्या रिटेलर व्यापाऱ्याने म्हणजे किरकोळ व्यापाऱ्याने काय केलं, घेताना 1,80,000 घेतले ह्यांच्याकडून, मोठ्या व्यापाऱ्याकडनं, आणि विकताना मात्र तो कितीला विकला, 2,20,000 रुपयाला ते विकलेलं आहे साहित्य. विद्युत साहित्य जे होतं ते 2,20,000ला कुणाला विकलेलं आहे, ग्राहकाला विकलेलं आहे. आणि याच्यावरती जीएसटी 18% दिलेला आहे. 18% जीएसटी आकारायचा आहे अजून. या दराने आता ठोक आणि किरकोळ विक्रीच्या कर बीजकातील करांची आकारणी करा. कर बीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइस, जी पावती असते दिलेली त्या पावतीमध्ये हा जीएसटी दाखवलेला असतो हे माहिती आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये हा जीएसटी किती दाखवलेला असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. तसंच आपल्याला ठोक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांचा सीजीएसटी आणि एसजीएसटी सुद्धा काढायचा आहे. तर अशा प्रकारे आता उदाहरण दिलेलं आहे. आता मगाच्या उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये काय फरक आहे, तर मगाशी आपल्याला अकबरी ब्रदर्स आणि आमिर एंटरप्राइजेसचा जीएसटी किती भरलेला आहे त्यांनी आणि किती गोळा केलेला आहे, म्हणजे आउटपुट टॅक्स किती होता आणि इनपुट टॅक्स किती होता हे प्रत्यक्ष दिलेलं होतं. आता या उदाहरणामध्ये आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत दिलेली आहे आणि जीएसटीचा दर दिलेला आहे 18%. म्हणजे आता आपल्याला अगोदर जीएसटी काढावा लागेल. जीएसटी काढल्यानंतर मग आपण देय जीएसटी काढणार आहोत आणि देय जीएसटी काढल्यानंतर मग आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचा आहे आणि ही सारणी पूर्ण करायची आहे. अशा प्रकारे आता ह्या साखळीमध्ये हे दोन व्यापारी आहेत. एक आहे ठोक व्यापारी म्हणजे होलसेलर आणि दुसरा आहे किरकोळ व्यापारी म्हणजे रिटेलर. मग या दोघांच्या मध्ये जो व्यवहार झालेला आहे तो काढायचा आहे आपल्याला. आता मग त्यासाठी आपण अगोदर प्रत्येकावरती काय करूया, जीएसटी किती आहे तो काढूया. तर पहिला जो व्यवहार झालेला आहे तो 1,50,000 झालेला आहे. 1,50,000 रुपये हे ठोक व्यापाऱ्याची खरेदी किंमत आहे
मग आपण 1,50,000 वरती जीएसटी काढूया. 18% जीएसटी काढायचा आहे. मग तो कोणता आहे तो बघूया आपण. फक्त आपल्याला आता पहिला जीएसटी काढायचा आहे. 1,50,000 गुणिले 18/100 हा जीएसटी पहिल्यांदा काढायचा आहे. तर हा जीएसटी किती मिळणार आहे आपल्याला? 18×5 90 आणि 18×1 आणि 18×9 27. तर 27,000 रुपये एवढा हा आपल्याला जीएसटी मिळणार आहे. म्हणजे 1.5 लाखावरती 27,000 रुपये 18% जीएसटी भरावा लागणार आहे. म्हणजे ह्याने दिला आहे ठोक व्यापाऱ्याने. त्यानंतर दुसरा आपण काढणार आहोत 1,80,000 वरती. 1,80,000 गुणिले 18%. तर हा जीएसटी आलेला आहे 32,400 रुपये जीएसटी आलेला आहे. आणि तिसरा जीएसटी आपल्याला काढायचा आहे किती वरती? 2,20,000 वरती. मग 2,20,000 गुणिले 18/100 बरोबर ह्यांच्यावरती जीएसटी किती आलेला आहे तो काढायचा आपल्याला. $39,600 रुपये एवढा जीएसटी आलेला आहे 2,20,000 वरती. आता काय काय केलं आपण? तर होलसेल व्यापाऱ्याची 1.5 लाख रुपये ही खरेदी किंमत होती. 1,80,000 ही विक्री किंमत होती. आता रिटेलर म्हणजे ह्यानं एवढ्याला हा माल विकला ह्याला आणि ह्यानं हा ह्याच्याकडनं खरेदी केलाय. म्हणजे ही ह्याची खरेदी किंमत झाली 1,80,000 रुपये ही ह्याची खरेदी किंमत झाली. आणि तो माल त्यांनी कंझ्युमरला म्हणजे ग्राहकाला कितीला विकलेला आहे? 2,20,000 ला विकलेला आहे. म्हणजे त्याची विक्री किंमत झालेली आहे 2,20,000 रुपये. तर या तिन्ही किमतींवरती आपण जीएसटी 18% किती होऊ शकतो तो काढलेला आहे. एवढा झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आउटपुट टॅक्स किती, इनपुट टॅक्स किती आणि देय जीएसटी किती हा प्रत्येकाचा काढूया आपण. आता पहिला जो व्यापारी आहे ठोक व्यापारी जो आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. म्हणजे मगाशी जसच्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलं होतं जीएसटी त्याप्रमाणे आपण हा जीएसटी काढून घेतलेला आहे. म्हणजे हा मिळालेला आहे आपल्याला 27,000 रुपये. हा मिळालेला आहे 32,400 रुपये. आणि हा मिळालेला आहे हा पण मिळालेला आहे 32,400 रुपये. आणि हा मिळालेला आहे 39,600 रुपये असा जीएसटी मिळालेला आहे. मग आता ह्याच्यामध्ये देय जीएसटी येणार आणि ह्याचा या दोघांच्या मध्ये देय जीएसटी येणार आहे. अगदी सोपं उदाहरण आहे. तर ठोक व्यापाऱ्याचा आपल्याला आउटपुट टॅक्स किती आहे बघा. आउटपुट टॅक्स आहे त्याचा 27,000 रुपये. सॉरी 32,000 रुपये. 32,400 रुपये. आणि इनपुट टॅक्स म्हणजेच आयटीसी आहे त्याचा रुपये 27,000. मग आता देय जीएसटी काढायचा म्हणजे हा आउटपुट टॅक्स आहे हा इनपुट टॅक्स आहे. आणि आता देय जीएसटी काढायचा आहे आपल्याला. तर देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आयटीसी बरोबर तर ह्यांची वजाबाकी करायची आहे. आणि 5,400 रुपये काय आलेला आहे देय जीएसटी आलेला आहे कुणाचा? ठोक व्यापाऱ्याचा. आणि मग याच्यावरून आपल्याला आता सी जीएसटी काढायचा आहे. तर सी जीएसटी बरोबर 5,400/2 बरोबर 2700 रुपये. आणि त्याचबरोबर एस जीएसटी सुद्धा मिळणार आहे 2700 रुपये. त्यानंतर आता दुसरा जो व्यापारी आहे दुसरा व्यापारी आहे रिटेलर किंवा किरकोळ व्यापारी जो आहे त्याचा आपण काढूया. तर त्याचा आउटपुट टॅक्स किती आहे बघा. त्याचा आउटपुट टॅक्स आहे 39,600 रुपये.
39,600 रुपये. आणि इनपुट टॅक्स किती आहे त्याचा, आयटीसी क्रेडिट आहे 32,400 रुपये. रिटेलरचं हा आहे त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट आणि हा आहे त्याचा आउटपुट टॅक्स विक्री किमतीवर आलेला. आणि मग आता देय जीएसटी काढायचा आहे. तर देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. तर आउटपुट टॅक्स आहे 39,600 वजा 32,400 आणि ह्यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, 7,200 रुपये देय जीएसटी मिळणार आहे. कुणाचा, रिटेलरचा. या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला मिळालेला आहे 7,200 रुपये मिळालेला आहे. आणि मग याच्यामध्ये आता आपल्याला एसजीएसटी आणि सीजीएसटी काढायचं. तर सीजीएसटी बरोबर 7,200/2 बरोबर 3,600 रुपये आणि एसजीएसटी बरोबर सुद्धा 3,600 रुपये मिळालेला आहे. असे या दोन व्यापाऱ्यांचं काढून घेतलं. म्हणजे फक्त याच्यामध्ये हा टप्पा एक जादा होता. आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत दिलेली होती आणि जीएसटीचा दर 18% दिला होता. तर तो 18% आपण अगोदर काढून घेतलेला आहे. आणि मग फक्त प्रत्येकाचा आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स ओळखायचा आहे आणि देय जीएसटी काढायचा आहे. तर आता हे आलेल्या किमती आपण या तक्त्यामध्ये भरूया. मग आता ठोक व्यापाऱ्याचा जीएसटी किती होता, ठोक व्यापाऱ्याचा देय जीएसटी होता 5,400 रुपये आणि त्यातला निम्मा म्हणजे 2,700 रुपये एसजीएसटी आणि 2,700 सीजीएसटी. त्याचबरोबर आता किरकोळ व्यापाऱ्याचा किती होता, 7,200 आणि 3,600 आणि 3,600. आणि आता एकूण ह्यांची बेरीज करायची आहे खाली, 12,600 आणि ह्यांची बेरीज झालेली आहे 6,300 रुपये. अशा पद्धतीने हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे भरून. तर या प्रकारे आपण हे ठोक व्यापाऱ्याचं आणि किरकोळ व्यापाऱ्याचं उदाहरण सोडवलेलं आहे. साखळी कशा पद्धतीने तयार होते आणि त्यावरून आपल्याला आता हा फक्त एक भाग नवीन होता आणि त्यावरून आपण आता दोघांचा देय जीएसटी काढलेला आहे आणि हा तक्ता पूर्ण केलेला आहे. तर आता आणखीन 2 उदाहरणं आहेत पुढे याच्यामध्ये, ती उदाहरणे आपण पाहूया.